नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक प्रकाश सरगर PNS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपण इयत्ता 12वी विषय भूगोल बोर्ड प्रश्नपत्रिकेचे उत्तरे बघत आहोत. यामध्ये आज आपण 17 मार्च 2023 रोजी बोर्डाची क्रमांक 4 ची परीक्षा झालेली होती. या क्रमांक 4 ची जी प्रश्नपत्रिका आहे 17 मार्च 2023 ची, त्यामधील 1 ते 7 जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. याच्या अगोदर बोर्डाच्या 3 परीक्षा झालेल्या आहेत. त्यामध्ये 25 सप्टेंबर 2021, 22 मार्च 2022, 28 जुलै 2022 ह्या तिन्ही बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ आपण बनवलेले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हालाही त्या बोर्डाच्या प्रश्नांची उत्तरे जर पाहिजे असतील तर त्याच्यासुद्धा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्ही त्याचेही व्हिडिओ बघू शकता. तर चला सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका बघूया. 17 मार्च 2023 ची ही प्रश्नपत्रिका 17 मार्च 2023 ची बोर्डाची आहे. ही क्रमांक 4 ची प्रश्नपत्रिका आहे. यामध्ये सुरुवातीला सूचना आहेत तर तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा प्रश्न पहिला साखळी पूर्ण करा आहे. त्यामध्ये 5 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. त्याची उत्तर आपण बघणार आहोत सगळ्यांची. ब विचारलेला आहे चुकी बरोबर ते लिहा. यामध्ये 5 आहेत, यासाठी 5 गुण आहेत. त्यानंतर क विचारलेला आहे अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. यासाठी 5 गुण आहेत. त्याची उत्तर आपल्याला बघायची आहेत. त्यानंतर यामध्ये ड विचारलेला आहे तो ड पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. या प्रत्येकाला वेगवेगळी सूचना आहे. चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, अशा पद्धतीने यामध्ये प्रश्न आहेत. त्यांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. हा झाला पहिला प्रश्न. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 जो आहे तो आहे भौगोलिक कारणे लिहा. एकूण 6 विचार जातात, 4 सोडवायचे आहेत. या सगळ्यांची उत्तरे आपण बघणार आहोत. त्या प्रश्न क्रमांक 3 आहे फरक स्पष्ट करा. कोणते 3 लिहायचे आहेत. विचार जातात 5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. हा नकाशा आपल्याला बघायचा आहे. हा सुद्धा आपण सोडवलेला आहे. प्रश्न ब आहे नकाशा किंवा आलेखावर आधारित प्रश्न. त्यासाठी एकूण 5 मार्क्स असतात. आलेख किंवा नकाशा दिला जातो. 5 प्रश्न असतात. 5 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहावी लागतात. प्रश्न 5 आहे टिपा लिहा. यामध्ये कोणते 3 टिपा लिहायचे असतात. विचार जातात 5. हा मोठा प्रश्न आहे. 1 टिप सोडवण्यासाठी 4 मार्क्स आहेत. प्रश्न 6 आहे उतार आहे उताराच्या खाली एकूण आपल्याला 4 प्रश्न दिले जातात. त्या 4 प्रश्नांची उत्तरे आपल्याला सोडवायची असतात. इथे 4 प्रश्न दिलेले आहेत. ब आहे आकृत्या काढून नावे द्या. यामध्ये एकूण 3 आकृत्या विचारल्या जातात. इथे 3 विचारलेत आणि पैकी 2 सोडवायचे आहेत आणि 4 मार्क्स आहेत. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 सविस्तर उत्तर लिहा. कोणताही 1. 2 प्रश्न आहेत आणि 1 सोडवायचा आहे. 8 मार्क्स आहेत. तर आपण या सगळ्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे ही सगळी बघणार आहोत. हा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा होणार आहे, परंतु छोटे छोटे व्हिडिओ तयार करण्यापेक्षा एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिकेची उत्तरे मिळावीत म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. तर चला पहिला प्रश्न क्रमांक 1 आहे साखळी पूर्ण करा. त्याची उत्तरे बघूया. या साखळीमध्ये अ गट, ब गट आणि क गट दिलेले आहेत. एकूण 5 आहेत. 1 2 3 4 आणि 5. आता साखळी न वाचता आपण डायरेक्ट उत्तर बघूया. क्रमांक 1 आहे सागरी वाहतूक. याचं उत्तर बघा सागरी वाहतूक. परत ब मधला आहे बंदरांचा विकास आणि क गटातला आहे व्यापारास अनुकूल. त्यानंतर क्रमांक 2चं उत्तर आहे कार्यशील लोकसंख्या, 15 ते 59 वयोगट आणि मनुष्यबळाची उपलब्धता. अशा पद्धतीने ही साखळी पूर्ण होईल. क्रमांक 3 आहे दंतूर किनारा. ब मधला आहे प्लवंग आणि क मधला आहे मासेमारी पूरक क्षेत्र. क्रमांक 4 माथेरान. ब मधील पर्यटन, क मधील तृतीय व्यवसाय. क्रमांक 5 मृदाशास्त्र. ब मधील मातीची निर्मिती व गुणधर्म आणि क मधील प्राकृतिक भूगोल. यानंतर क्रमांक ब चा प्रश्न आहे बरोबर की चूक ते लिहा.
लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते. चूक. भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते. चूक. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. बरोबर. भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे. बरोबर. भूगोल विषयाचा अभ्यास आंतरविद्याशाखीय आहे. बरोबर. म्हणजे पहिले 2 चूक आहेत आणि दुसरे 3 बरोबर आहेत. क आहे अचूक पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय, याचं उत्तर आहे खाणकाम. अक्षांशाशी थेट संबंध असलेला प्राथमिक व्यवसाय खाणकाम. क्रमांक 2, संयुक्त संस्थानाचे औद्योगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापित झाले आहेत. अ, ब, क, ड 4 पर्याय आहेत. पर्याय न वाचता डायरेक्ट उत्तर सांगतो. क, तेथे कोळसा व लोह ही खनिजे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. हा जो क पर्याय आहे तो पर्याय बरोबर आहे. क्रमांक 3, ट्रान्स ऑस्टेड लोहमार्ग स्थानक, याचं उत्तर अ, पर्थ व सिडनी. हा अ पर्यायाचा बरोबर आहे. क्रमांक 4, स्ट्रॅबो हे तत्ववेत्ते या देशातील आहेत. याचं उत्तर रोम. क पर्याय रोम या देशाचे स्ट्रॅबो हे तत्ववेत्ते आहेत. क्रमांक 5, गेस पिरॅडियस पृथ्वीचे वर्णन या पुस्तकाचे लेखक, याचं उत्तर आहे हेकेटस. क्रमांक अ चं जे उत्तर आहे त्यांनी गेस पिरॅडियस पृथ्वीचे वर्णन हा ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलेलं आहे. त्यानंतर क्रमांक ड चा प्रश्न आहे, पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. क्रमांक 1, लोकसंख्येचे वितरण खंडानुसार चढत्या क्रमाने लावा. चढता क्रम आहे म्हणजे सुरुवातीला कमी, नंतर जास्त अशा पद्धतीने लावायचा आहे. चढता क्रम लोकसंख्येचा कसा येईल बघा. पहिल्यांदा येईल दक्षिण अमेरिका, नंतर ब उत्तर अमेरिका, नंतर अ आफ्रिका आणि नंतर ड आशिया. अशा पद्धतीने लोकसंख्येचा चढत्या क्रमाने क्रम येईल. व आहे दुसरा, भांडवल गुंतवणुकीनुसार उद्योगाचा चढता क्रम लावा. इथेही चढता क्रम लावायचा आहे. यामध्ये मध्यम, सूक्ष्म, मोठे आणि लघु असे 4 प्रकार दिले आहेत. याचा चढता क्रम सुरुवातीला सूक्ष्म उद्योग, नंतर लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग. सुरुवातीला सूक्ष्म घ्यायचे आहेत, लघु सुरुवातीला घ्यायचा नाही. त्यानंतर बघा क्रमांक 3 आहे, चुकीचा गट ओळखा. अ गट, परत क गट, इथं ब गट आहे, ड गट आहे. प्रत्येकाला 4 पर्याय आहेत. जो चुकीचा गट आहे तो आपल्या इथं खाली लिहायचा आहे. ते 4 पर्याय न वाचता डायरेक्ट तुम्हाला चुकीचा जो कुठला गट आहे त्याचं उत्तर सांगतो. चुकीचा गट 1 सातपुडा, 2 दख्खन, 3 आल्प्स, 4 रॉकीज. म्हणजे हा जो पहिला गट आहे तो चुकीचा गट आहे आणि हे याचं उत्तर आहे. क्रमांक 4, अचूक गट ओळखा. मग पाठीमागं चुकीचा गट होता, आता अचूक गट ओळखा सांगितला. अचूक म्हणजे बरोबर गट ओळखायचा आहे. त्यात जो बरोबर गट आहे तो 1 दूरध्वनी, 2 मोबाईल, 3 इंटरनेट, 4 दूरदर्शन. म्हणजे यामध्ये सुद्धा जो पहिला गट आहे तो बरोबर म्हणजे अचूक गट आहे आणि इतर जे 3 आहेत ते चुकीचे गट आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर आहे. क्रमांक 5, चुकीचा घटक ओळखा. जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारी शहरे पूर्वेकडून पश्चिमेकडे योग्य क्रमाने लिहा. आता पूर्वेकडून पश्चिमेकडे आपल्या योग्य क्रमाने या ठिकाणी हे जे विमानतळ आहे त्यांचा क्रम लावायचा आहे. तर तो क्रम कसा येईल बघा. 1 नंबर येईल टोकियो, जपानमधला आहे. ब दिल्ली, भारतातला आहे. ड लंडन, ग्रेट ब्रिटनमधला आहे. आणि अ न्यूयॉर्क, संयुक्त संस्थाने किंवा अमेरिकेतला आहे. त्यामुळे हा असा क्रम येईल टोकियो, दिल्ली, लंडन, न्यूयॉर्क. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 1 ऑब्जेक्टिव्हचे उत्तर बघितलेले आहेत. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 भौगोलिक कारणे लिहा याची उत्तरं बघायची आहेत. यामध्ये कोणतेही 4 सोडवायचे आहेत आणि दिली जातात परीक्षेमध्ये 6. आपण या ठिकाणी 6 प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते. याचं उत्तर बघा. आता या ठिकाणी तुम्हाला जे उत्तर दिलेलं आहे ते अशाच पद्धतीने तुम्ही लिहायचं आहे. वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्ती वाढ होते, स्वल्पविराम, कारण आणि बाण करायचं आहे. जे मुद्दे लिहायचे आहेत ते एकाखाली एक लिहायचे आहेत. पण त्या मुद्द्यांच्या खाली तुम्ही अक्षरं लिहायची नाहीत. बरोबर मुद्दे एखाली दिसले पाहिजेत.
आणि इकडं पुढं उत्तर लिहायचं आहे. तर क्रमांक 1 आहे वस्तू, मानव इत्यादींचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करणे म्हणजे वाहतूक होय. क्रमांक 2 वाहतुकीच्या सोयीमुळे विविध स्वरूपाची साधन संपत्ती, वस्तू, व्यक्ती यांची ये जा सुलभ होते. क्रमांक 3 वाहतुकीच्या विकासामुळे नवनवीन भूप्रदेशांचा शोध लागला, बंदरांचा विकास झाला, विविध प्रदेशांची सुगमता वाढली. क्रमांक 4 तसेच वाहतुकीमुळे नागरीकरणास चालना मिळते व लोकवस्तीत वाढ होते. आणि शेवटी इत्यादी म्हणायचं आहे. क्रमांक 2चा प्रश्न आहे नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. याचं उत्तर क्रमांक 1 नगरांमधील सोयी सुविधा, रोजगाराची संधी, उद्योग, व्यवसायातील वाढ यामुळे शहरामध्ये स्थलांतरितांचे प्रमाण जास्त असल्याने नगरांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढते. क्रमांक 2 वाढत्या लोकसंख्येसाठी निवासाची मागणी वाढते, त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. क्रमांक 3 त्याचबरोबर वाहतूक सेवा सुविधा, शैक्षणिक सेवा सुविधा, वैद्यकीय सुविधा यासाठी वेगवेगळी बांधकामे करावी लागतात, त्यामुळे शहरांच्या भूमी उपयोजनामध्ये आकृतिबंधामध्ये बदल होत जातो. क्रमांक 4 त्यामुळे जसजसे नगरांची वाढ होत जाते तसतसे जमिनीची निकडही वाढते व भूमी उपयोजन बदलते इत्यादी. क्रमांक 3चा प्रश्न आहे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झाला आहे. याचं उत्तर क्रमांक 1 कॅनडामध्ये प्रामुख्याने समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने आढळून येतात. क्रमांक 2 सूचीपर्णी वनामधील लाकूड मऊ, वजनाने हलके असल्यामुळे लाकूड तोड करणे, लाकडाची वाहतूक करणे सोयीस्कर असते. क्रमांक 3 कॅनडामधील सूचीपर्णी वने मोकळ्या स्वरूपाची आहेत, त्यामुळे तोडणी करणे अडचणीचे ठरत नाही, तोडणी व वाहतूक सुलभ होते. क्रमांक 4 कॅनडामध्ये अतिथंड हवामान, अतितीव्र हिवाळे यामुळे शेती, पशुपालन, मासेमारी इत्यादी प्राथमिक व्यवसाय करण्यात अडचणी येतात. क्रमांक 5 तसेच लाकडांच्या ओंडक्यांची वाहतूक हिमनद्या व बर्फ वितळल्यानंतर पाण्यामधून कमी खर्चामध्ये करता येते. इत्यादी कारणामुळे कॅनडामध्ये लाकूड तोडीचा विकास झालेला आहे. क्रमांक 4चा प्रश्न आहे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळ प्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. याचं उत्तर क्रमांक 1 कोकण किनारपट्टी भारताच्या पश्चिम किनारपट्टी लगत असून आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ इत्यादी फळ पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. क्रमांक 2 फळपिके ही नाशवंत कच्चा माल असल्यामुळे त्यावर प्रक्रिया करणे होणे गरजेचे असते, अन्यथा ती खराब होतात. क्रमांक 3 कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फळ प्रक्रिया करणारे उद्योग यामध्ये आंबा पेय, डबाबंद आमरस, आंबावडी, आंबापोळी, फणसपोळी, कोकम सरबत, आमसोले इत्यादींचा विकास झालेला आहे. इत्यादी कारणामुळे कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात. क्रमांक 5चा प्रश्न आहे तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. याचं उत्तर प्राथमिक व द्वितीयक व्यवसायातील दुवा व यांना पूरक असणाऱ्या सेवा पुरवणाऱ्या क्रियांना तृतीयक आर्थिक क्रिया असे म्हणतात. क्रमांक 2 द्वितीयक व्यवसायाला पूरक असे कुशल मनुष्यबळ तयार करणे, मानवी समूहाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक गरजा पूर्ण करणे यांचाही समावेश तृतीयक आर्थिक क्रियामध्ये होतो. वाहतूक, दळणवळण, व्यापार, संदेशवहन, व्यापार अशा अनेक क्रियांचा समावेश तृतीयक आर्थिक क्रियामध्ये होतो. हे सर्व उद्योग सेवा व विनिमय करणारे आहेत. इत्यादी कारणामुळे तृतीयक आर्थिक क्रियामध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो. क्रमांक 6चा प्रश्न आहे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. याचं उत्तर क्रमांक 1 हिमालय हा जगातील सर्वात तरुण वली पर्वत असून तो भारत, नेपाळ, भूटान इत्यादी देशामध्ये पूर्व पश्चिम पसरलेला आहे. क्रमांक 2
हा पर्वत तरुण अर्वाचीन पर्वत असल्यामुळे सर्वात उंच शिखरे, तीव्र उतार, घनदाट वने, बर्फाच्छादित शिखरे, वेगाने वाहणाऱ्या नद्या, दरड कोसळण्याची शक्यता, भूकंपप्रवण क्षेत्र यामुळे मानवी जीवनासाठी प्रतिकूल आहे. क्रमांक 3. अशा प्रकारच्या भौगोलिक रचनेमुळे रस्ते बांधणी, वसाहतीची निर्मिती, उद्योगधंदे उभारणे अडचणीचे ठरते. या सर्वांच्या परिणामामुळे लोकसंख्येचे वितरण विरळ असून शिक्षण, आरोग्य, वाहतूक इत्यादी पायाभूत सुविधांची उपलब्धता कमी प्रमाणात आहेत. इत्यादी घटकांच्या एकत्रित परिणामामुळे हिमालयीन पर्वतीय प्रदेशाचा विकास फारसा झालेला नाही. यात प्रश्न क्रमांक 3 आहे. खालील संज्ञांमध्ये फरक स्पष्ट करा. कोणतेही 4 विचारलेत 5 पैकी 4 सोडवायचे आहेत. क्रमांक 1 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा पहिला टप्पा आणि 5वा टप्पा. प्रकरण 1 मधला हा प्रश्न आहे. याचं उत्तर बघूया. सुरुवातीला अशा पद्धतीने 2 कॉलम आखून घ्यायचे आहेत. वरती टायटल लिहायचं आहे लोकसंख्या संक्रमण पहिला टप्पा, लोकसंख्या संक्रमण 5वा टप्पा. आता याचा फरक बघूया. क्रमांक 1 लोकसंख्या प्रतिमानाच्या पहिल्या टप्प्यास अतिशय स्थिर या नावाने ओळखले जाते. लोकसंख्या प्रतिमानाच्या 5व्या टप्प्यात शून्य वाढ दर्शवणारा ऋणात्मक वाढीचा टप्पा या नावाने ओळखले जाते. क्रमांक 2 या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर दोन्ही जास्त असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. क्रमांक 2 या टप्प्यामध्ये जन्मदर व मृत्यूदर खूपच कमी असतो, काही मृत्यूदर जास्त असतो, त्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते. क्रमांक 3 या टप्प्यातील देशाची आर्थिक स्थिती चांगली नसते. या टप्प्यामधील देशांची आर्थिक स्थिती चांगली असते. या टप्प्यामधील देशांमध्ये स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय सुविधांचा अभाव, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त, कुपोषण अशी परिस्थिती असते. या टप्प्यामधील देशामध्ये सर्वोच्च राहणीमान, कुशल मनुष्यबळ, आयुर्मान जास्त, तृतीयक व चतुर्थ व्यवसायांचा विकास जास्त असतो. क्रमांक 2 आहे विस्तारणारा मनोरा, संकोचणारा मनोरा. त्यामध्ये क्रमांक 1 विस्तारणाऱ्या मनोऱ्याचा तळ विस्तारत जातो व शीर्षाकडे निमुळता होत जातो. संकोचणाऱ्या मनोऱ्याचा तळ संकोचित जातो व शीर्षाकडे विस्तारत जातो. क्रमांक 2 विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये जन्मदर जास्त व वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदरही वाढताना आढळतो. क्रमांक 2 संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये जन्मदर कमी तर मृत्यूदर अगदी कमी असतो. क्रमांक 3 विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये बालकांची संख्या जास्त, वृद्धांची संख्या कमी असते. संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये वृद्धांची संख्या जास्त असते. विस्तारणाऱ्या मनोऱ्यामध्ये अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण जास्त असते. संकोचणाऱ्या मनोऱ्यामध्ये अवलंबित लोकसंख्येचे प्रमाण तुलनेने कमी असते. क्रमांक 3 चा फरक स्पष्ट करा आहे केंद्रित वस्ती, विखुरलेली वस्ती. क्रमांक 1 घरे परस्परांना जवळजवळ अंतरावर दाटीवाटीने असतात. दुकाने, बाजारपेठा, शाळा, धार्मिक स्थाने, करमणुकीच्या सुविधा, विपुल साधन संपत्ती या सुविधांनी या वसाहती सज्ज असतात. याला केंद्रीय वस्ती असे म्हणतात. कुटुंबे आणि कुटुंबाचे समूह डोंगर, तळे, तलाव, वनक्षेत्रे यासारख्या भौगोलिक अडथळ्यामुळे वसाहतीमधील घरे दूर दूर अंतरावर विखुरलेली असतात. याला विखुरलेली वस्ती असे म्हणतात. क्रमांक 2 सुयोग्य भूपृष्ठ रचना, अनुकूल हवामान, सुपीक जमीन, मुबलक पाणी पुरवठा, वाहतुकीच्या सोयी, संरक्षण, आरोग्य सुविधा इत्यादी उपलब्ध असतात. क्रमांक 2 घरांना वापरलेली सामग्री वेगवेगळी असते. यामध्ये साध्या झोपडीपासून ते सिमेंट कॉन्क्रीटच्या घरांचाही समावेश होतो. वसाहतीमधील घरांमधील अंतर जास्त असल्याने ती हवेशीर असतात. क्रमांक 3 मोसमी आशियातील बऱ्याच वसाहती या प्रकारच्या आहेत. यामध्ये गंगा नदी खोऱ्यातील वस्तीचा समावेश होतो. क्रमांक 3 भारतात आसाम, जम्मू काश्मीर, राजस्थान व महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या उतारावर विखुरलेल्या वस्त्या आढळतात. क्रमांक 4 चा फरक स्पष्ट करा आहे
मळ्याची शेती, विस्तृत व्यापारी शेती. क्रमांक 1चा फरक. उष्णकटिबंधातील डोंगराळ पर्वतीय प्रदेशात काही पेय पिके तसेच कच्चा माल पिकवणाऱ्या शेतीस मळ्याची शेती असे म्हणतात. क्रमांक 1. मोठ्या आकाराच्या क्षेत्रात व्यापारी तत्वावर अन्नधान्याचे उत्पादन घेतले जाते त्या शेतीस विस्तृत व्यापारी शेती असे म्हणतात. क्रमांक 2. मळ्याची शेती ब्राझील, आफ्रिकेतील विषुववृत्तीय देश, भारत, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया इत्यादी ठिकाणी केली जाते. क्रमांक 2. विस्तृत व्यापारी शेती प्रेरी, स्टेप, पंपाज, फेल्डर, डाऊन्स इत्यादी गवताळ प्रदेशांच्या ठिकाणी केली जाते. क्रमांक 3. कॉफी, चहा, रबर, कोको इत्यादी या शेतीमधील प्रमुख पिके आहेत. क्रमांक 3. गहू, मका ही या शेतीमधील प्रमुख पिके आहेत. क्रमांक 4. शेतीचा मोठा आकार, भांडवलाधिष्ठित शेती, स्थानिक मजुरांचा वापर, पिकांची योग्य प्रतवारी, हेक्टरी उत्पादन कमी व एकूण उत्पादन जास्त ही या शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. क्रमांक 4. आधुनिक कृषी यंत्रांचा वापर, शेतीचा मोठा आकार, एक पीक पद्धती, शेती व व्यापारी पशुपालन एकत्रित इत्यादी या शेतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. क्रमांक 5चा फरक आहे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय. निसर्गावर अवलंबून असणारे व ज्यामधून कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जाते अशा व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय असे म्हणतात. प्राथमिक व्यवसायामधून मिळणारा कच्चा मालावर प्रक्रिया करणारे व पक्का माल करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय असे म्हणतात. शिकार, फळे कंदमुळे गोळा करणे, लाकूड तोड, मासेमारी, पशुपालन, खाणकाम, शेती हे प्राथमिक व्यवसाय आहेत. द्वितीयक व्यवसायांचे कृषी आधारित, खनिज आधारित, वन आधारित इत्यादी प्रकार आहेत. प्राथमिक व्यवसायावर प्रामुख्याने नैसर्गिक घटक परिणाम करतात. द्वितीयक व्यवसायावर नैसर्गिक घटकाबरोबरच मानवी घटक सुद्धा परिणाम करतात. क्रमांक 4. प्राथमिक व्यवसाय जास्त असणारे देश तुलनेने कमी विकसित विकसनशील असतात. द्वितीयक व्यवसाय जास्त असणारे देश तुलनेने जास्त विकसित असतात. अशा पद्धतीने आपण प्रश्न क्रमांक 3 बघितला. आता प्रश्न क्रमांक 4 आहे. अ आणि ब. आहे खालील माहिती नकाशामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या साहाय्याने दाखवा आणि सूची तयार करा. कोणतेही 6. एकूण विचार जातात 8 आणि पैकी दाखवायचे असतात 6, परंतु तुम्ही नकाशामध्ये दाखवताना 6च्या 6 दाखवायचे आहेत, कारण गडबडीमध्ये एखादा चुकतो आणि त्यामुळे आपले मार्क्स जातात. आता बघा, या ठिकाणी आपण नकाशा दाखवत असताना तुम्हाला अशा पद्धतीने नकाशा दिला जातो बोर्डाला. या ठिकाणी इंडेक्स काढायचा असतो आणि त्या बाबी दाखवायच्या असतात. तर आपण एक एक बाबी दाखवूया. पहिला आहे ऑस्ट्रेलिया विरळ लोकसंख्येचा प्रदेश. या ठिकाणी चिन्ह काढलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा प्रदेश दाखवायचा आहे. ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश हा दक्षिणेला दाखवायचा नाही. दक्षिणेला दाट लोकसंख्येचा प्रदेश आहे आणि उत्तरेला विरळ लोकसंख्येचा प्रदेश आहे. क्रमांक 2 आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील 5व्या टप्प्यातील देश स्वीडन. स्वीडन हा या ठिकाणी असणारा देश युरोप खंडातील आहे. क्रमांक 2 स्वीडन. क्रमांक 3 आहे अमेरिकेतले एक महाकाय नगर न्यूयॉर्क. हा अमेरिका देश आहे आणि या ठिकाणी न्यूयॉर्क हे शहर आहे. क्रमांक 4 आहे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र मुंबई. या ठिकाणी भारताच्या शेजारी मुंबई हे खाणकाम क्षेत्र आहे, मुंबई. क्रमांक 5 आहे हुर औद्योगिक क्षेत्र. हे युरोप खंडातील एक प्रमुख औद्योगिक क्षेत्र आहे, हुर औद्योगिक क्षेत्र. क्रमांक 5. 6 आहे 2 खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग. हा रशियामधील प्रमुख लोहमार्ग आहे आणि तो जगातील सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग आहे. तुम्हाला परीक्षेला हा लोहमार्ग जगातील सर्वात लांब लोहमार्ग असा म्हणून सुद्धा विचारला जातो. क्रमांक 7 पनामा कालवा. अटलांटिक महासागर पॅसिफिक महासागरांना जोडणारा या ठिकाणी हा पनामा कालवा आहे. इथे दाखवायचं आहे, नाव लिहायचं आहे पनामा कालवा. आणि शेवटचा क्रमांक 8चा प्रश्न आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा देश संयुक्त अरब अमिराती. हा जो आहे तो या ठिकाणी असणारा देश आहे.
बघा इथे दाखवलेला आहे स्टार आणि संयुक्त अरब अमिराती असं म्हटलेलं आहे. ज्या ठिकाणी हे चिन्ह काढलेले आहे ती त्याच ठिकाणी काढायचे आहे. जर दुसरीकडे काढली तर तुमचे हे प्रश्न चुकणार आहे. हा प्रश्न तुम्ही सराव केल्यानंतर तुम्हाला जमू शकतो. त्या प्रश्न क्रमांक 4 अ आहे. अ बघितला आपण. यानंतर बघा ब जो आहे तो कुठला आहे तर इथे अ झालेला आहे ब आहे की तुम्हाला हा जो आहे तो एक स्तंभालेख दिलेला आहे आणि त्याच्या खाली 5 प्रश्न विचारले आहेत. ह्या स्तंभलेखाचं निरीक्षण करायचं आणि ह्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. हा प्रश्न सोपा असतो. आता या ठिकाणी पहिला प्रश्न आहे प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या वर्षी गुंतलेली आहे. आता हे 5 प्रश्न न वाचता डायरेक्ट तुम्हाला याची उत्तर सांगतो. आता पहिल्याचं उत्तर आहे 2011 वर्षी प्राथमिक श्रेणीत कमी गुंतलेली लोकसंख्या आहे. क्रमांक 2 चं उत्तर आहे सन 1971 साली 10 ते 15% आणि 1991 साली 10 ते 13% लोकसंख्या द्वितीयक क्रियांमध्ये गुंतलेली लोकसंख्या आहे. क्रमांक 3 चं उत्तर आहे 1951 ते 2011 मध्ये द्वितीयक आर्थिक क्रिया सर्वात कमी लोकसंख्या गुंतलेली आहे. क्रमांक 4 चं उत्तर आहे यामध्ये सहमत मांडायचं आहे. द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांच्या शिक्षणामध्ये झालेली वाढ हे एक कारण आहे. आणि क्रमांक 5 शेवटचा प्रश्न आहे 2011 हे अधिक उन्नतीचे वर्ष आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खालीलपैकी संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 3 विचार जातात 5 आणि लिहायचे आहेत 3. हा मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे. पहिला प्रश्न आहे भूरचनेचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघूया. बघा भूरचनेचा लोकसंख्येच्या वितरणावरील प्रभाव. तुम्हाला सुरुवातीला मुद्दे दिलेत की यामध्ये कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहेत. तुम्हाला सुरुवातीला मुद्दे पाठ केल्यानंतर त्याचं उत्तर आपोआप लिहिता येते. तर मुद्द्यांमध्ये बघा अ आहे लोकसंख्या वितरणावर परिणाम प्रभाव करणारे प्राकृतिक घटक. ब भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर परिणाम प्रभाव. आता इथं का भूरचना जास्त दिले पर्वत पठारे मैदाने वाळवंटे बर्फाचे प्रदेश किनारपट्टी मैदाने द्वीपकल्पीय स्थान. कारण इथे विचारताना भूरचना म्हटलेलं आहे इथे प्राकृतिक घटक म्हटलेले नाही म्हणून भूरचनेची माहिती मला या ठिकाणी जास्त दिलेली आहे. आता प्रत्यक्ष उत्तर बघूया. पहिला प्रस्तावना लिहायची आहे लोकसंख्येच्या वितरणावर अनेक प्राकृतिक व मानवी घटक परिणाम करतात. त्यामुळे जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आढळून येते. यामुळे प्राकृतिक घटकामधील भूरचनेचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर जास्त प्रमाणात होत असल्याचे दिसून येतो. मुद्दा आहे अ लोकसंख्या वितरणावर परिणाम प्रभाव करणारे प्राकृतिक घटक. यामध्ये बघा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करतील प्राकृतिक रचना भूरूपे हवामान पाण्याची उपलब्धता मृदा इत्यादी घटक परिणाम करतात. त्यातील भूरचनेची माहिती खालील प्रमाणे. परत मुद्दा लिहायचा आहे भूरचनेच्या लोकसंख्या वितरणावर परिणाम किंवा प्रभाव. त्यामध्ये क्रमांक 1 आहे पर्वत. पर्वतीय प्रदेश तीव्र उतार जास्त उंची घनदाट वने बर्फाच्छादित प्रदेश जाड भरडयुक्त मृदा वेगाने वाहणाऱ्या नद्या अशा प्रकारची भौगोलिक रचना मानवासाठी प्रतिकूल असून शेती करणे वाहतूक मार्ग तयार करणे मानवी वसाहत निर्माण करणे उद्योगधंदे उभारणे इत्यादी मानवी क्रिया करता येत नाही. त्यामुळे पर्वतीय प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ आढळते. उदाहरणार्थ हिमालय रॉकी अँडीज सह्याद्री विंध्य इत्यादी पर्वत श्रेणी. क्रमांक 2 आहे पठारे. पठारी प्रदेश थंड हवामानाचे बर्फाच्छादित जाड भरडयुक्त मृदा असणारे असतील तर अशा पठारी प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ किंवा कमी आढळून येते. उदाहरणार्थ तिबेटचे पठार. काही पठारी प्रदेश खनिजाने संपन्न असून तेथे शेतीसाठी सुपीक मृदा आहे. त्यामुळे अशा पठारी प्रदेशात लोकसंख्या मध्यम ते दाट स्वरूपाची आढळून येते. उदाहरणार्थ दख्खनचे पठार. क्रमांक 3 मैदानी. मैदानी प्रदेशामध्ये दाट लोकसंख्या आढळून येते कारण मैदाने मानवी जीवनासाठी अनुकूल असतात. सपाट जमीन पाणी उपलब्धता मंद उतार सुपीक मृदा यामुळे शेती करणे
उद्योगधंदे उभारणे, मानवी वसाहतीसाठी उभारणे, वाहतुकीचे मार्ग तयार करणे यासारख्या मानवी क्रिया करता येतात. त्यामुळे मैदानी प्रदेशात लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ गंगा नदीचा मैदानी प्रदेश. क्रमांक 4 आहे वाळवंटे. वाळवंटी प्रदेशात जास्त उष्णता, पावसाचे प्रमाण कमी, वाळवंटी जाड मृदा, वनस्पतींचे प्रमाण कमी यामुळे शेती करणे, वाहतुकीची मार्ग निर्मिती न करता आल्याने लोकसंख्या कमी प्रमाणात आढळून येते. उदाहरणार्थ भारतीय महावाळवंट, सहारा वाळवंट इत्यादी. क्रमांक 5 आहे बर्फाच्छादित प्रदेश. बर्फाच्छादित प्रदेशामध्ये अतिथंड हवामान, बर्फाचे थर, हिमवृष्टी इत्यादीमुळे असे प्रदेश मानवी जीवनासाठी प्रतिकूल असतात व लोकसंख्या कमी किंवा विरळ आढळून येते. उदाहरणार्थ ग्रीनलँड, सायबेरिया, अलास्का इत्यादी. 6 आहे किनारपट्टी मैदान. अशा प्रदेशामध्ये शेतीयोग्य मृदा, योग्य हवामान, नैसर्गिक बंदरे, मासेमारी, सागरी जलवाहतूक इत्यादीमुळे लोकसंख्येचे केंद्रीकरण झालेले आढळून येते. उदाहरणार्थ भारताची पश्चिम किनारपट्टी. 7 आहे द्वीपकल्पीय प्रदेश. द्वीपकल्पीय प्रदेश हे सागरी वाहतुकीमधील महत्त्वाचे प्रदेश असतात. जहाजांचे थांबे, मालाची चढउतार, जहाजांचे तेल भरणे, जहाजांची देखभाल इत्यादीमुळे अशा प्रदेशामध्येही लोकसंख्या दाट आढळून येते. उदाहरणार्थ भारताचा दक्षिणेकडील द्वीपकल्पीय प्रदेश. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. वरीलप्रमाणे अनेक भूरूपांचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर होत असतो. त्यामुळे लोकसंख्या काही प्रदेशात कमी तर काही प्रदेशात जास्त आढळून येते. यानंतर प्रश्न क्रमांक 2 आहे टिपामधला लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. यामध्ये मुद्दे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना पाहिजे. त्यात क्रमांक 1 लोकसंख्या व्यावसायिक संरचना अर्थ पाहिजे. 2 व्यवसायाचे वर्गीकरण. 3 लोकसंख्येची व्यवसायानुसार संरचना. त्यामध्ये अ प्राथमिक व्यवसाय व लोकसंख्या संरचना, ब द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक व्यवसाय व लोकसंख्या संरचना आणि शेवटी समारोप पाहिजे. आता प्रत्यक्ष उत्तराला सुरुवात करूया. पहिल्यांदा प्रस्तावना. कार्यशील लोकसंख्येपैकी काही लोक प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशा विविध व्यवसायात कार्यरत असतात. त्यामुळे या विविध व्यवसायातील कार्यशील लोकसंख्येचे प्रत्यक्ष प्रमाण व टक्केवारी आणि देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती यांचा परस्पर संबंध आहे. क्रमांक 1 लोकसंख्येची व्यावसायिक संरचना अर्थ. लोकसंख्येची व्यावसायिक संरचना म्हणजे 15 ते 59 वयोगटातील कार्यशील लोकसंख्येचे व्यवसायानुसार वर्गीकरण म्हणजे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना होय. व्यवसायामध्ये विविध व्यवसाय व त्यामध्ये कार्यरत लोकसंख्या विविध आढळून येते. क्रमांक 2 व्यवसायांचे प्रकार. व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल व मिळणारे उत्पादन इत्यादींच्या साहाय्याने व्यवसायांचे विविध प्रकार केले जातात. त्यामध्ये प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय, चतुर्थक व्यवसाय यांचा समावेश होतो. क्रमांक 3 लोकसंख्येची व्यवसायानुसार संरचना. अ प्राथमिक व्यवसाय व लोकसंख्या. एखाद्या देशात प्राथमिक व्यवसाय जर कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर असा देश विकसनशील देश दिसून येतो. यालाच कृषीप्रधान अर्थव्यवस्था म्हणतात. याला कारण प्राथमिक व्यवसायात लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायामध्ये लोकसंख्येचे प्रमाण कमी असते. याचा अर्थ पायाभूत सेवा सुविधा, उद्योग आणि कुशल मनुष्यबळ लागणारे विविध व्यवसाय अशा प्रदेशात कमी विकसित झालेले दिसतात. ब आहे द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक व्यवसाय व लोकसंख्या. एखाद्या देशात जर लोकसंख्येची कार्यकुशलता वाढते तसे प्राथमिक व्यवसायात लोकसंख्येचे प्रमाण कमी होत जाते आणि द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक व्यवसायातील लोकसंख्येचे प्रमाण वाढते. शैक्षणिक सेवा सुविधा वाढतात. तंत्रज्ञानाच्या आधारे विविध उद्योग व्यवसाय वाढतात व साधन संपत्तीची निर्मिती होते. पायाभूत सेवा सुविधा निर्माण केल्या जातात आणि या तांत्रिक प्रगतीच्या आधारे प्राथमिक व्यवसायात कमी लोकसंख्या कार्यरत असूनही
प्राथमिक व्यवसाय उत्तम प्रकारे कार्यरत राहतात याला उद्योग प्रधान अर्थव्यवस्था असे म्हणतात. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. वरील प्रमाणे लोकसंख्येची व्यावसायिक संरचना ही त्या देशामध्ये कार्यरत लोकसंख्येच्या कार्यकुशलतेवर अवलंबून असते. यात टिप क्रमांक 3 आहे व्यापारातील वाहतुकीची भूमिका. यासाठी मुद्दे बघा. प्रस्तावना, व्यापार अर्थ, वाहतूक अर्थ, व्यापारातील वाहतुकीची भूमिका, भूमार्ग, रस्ते, रेल्वे मार्ग, ब जलमार्ग, क हवाई मार्ग, ड नळमार्ग. प्रत्येक वाहतूक मार्गाचे महत्त्व आणि उदाहरण देणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि शेवटी समारोप लिहायचा आहे. तर प्रत्यक्ष उत्तर बघूया. सुरुवातीला प्रस्तावना. व्यापार हा माणसाचा एक अत्यंत महत्त्वाचा असा तृतीयक व्यवसाय आहे. व्यापारामुळे वस्तूंची देवाणघेवाण होते आणि माणूस आपल्या दैनंदिन गरजा भागवत असतो. त्यामुळे व्यापाराचे मानवी जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. व्यापारासाठी वाहतूक हा महत्त्वाचा घटक आहे. व्यापार अर्थ. व्यापार म्हणजे 2 किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांचे ऐच्छिक देवाणघेवाण होय. पूर्वी व्यापारामध्ये फक्त वस्तूंचा समावेश होत होता. सध्या यामध्ये सेवांचाही समावेश केला जात आहे. क्रमांक 2 वाहतूक अर्थ. वाहतूक ही अशी सुविधा किंवा सेवा आहे ज्याद्वारे माणसे, वस्तू आणि उत्पादित माल इत्यादी प्रत्यक्षपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. कोणत्याही देशाच्या व्यापारामध्ये वाहतूक सुविधांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध असतो. क्रमांक 3 व्यापारातील वाहतुकीची भूमिका. भूमार्ग. भूमार्गांचे रस्ते मार्ग व रेल्वे मार्ग असे 2 प्रमुख प्रकार पडतात. या दोन्ही भूमार्गांचे व्यापारामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. रस्त्यावर ग्रामीण भाग अवलंबून असतो. रस्ते हे लवचिक वाहतुकीचे माध्यम असून हे वाहतुकीचे प्राचीन मार्ग आहेत. रेल्वे, जलवाहतूक, हवाई वाहतूक यांना जोडण्याचे व त्या ठिकाणापर्यंत व्यक्ती व माल यांना पोहोचवण्याचे काम करत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील उत्पादित माल निर्यात करण्यासाठी बंदरापर्यंत किंवा रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचवण्याचे काम करतात. रेल्वे वाहतूक ही दूर अंतरापर्यंतच्या प्रवासी व माल वाहतुकीसाठी वापरली जाते. व्यापारामध्ये अवजड कच्चा माल, खनिजे यांची जास्तीत जास्त वाहतूक रेल्वे मार्गावरून केली जाते. ब आहे जलमार्ग. जगभरातील जास्तीत जास्त व्यापार हा जलमार्गानुसार चालत असतो. जल वाहतूक ही सर्वात स्वस्त वाहतुकीचे माध्यम असून जल वाहतुकीद्वारे अवजड, विस्तारण जास्त असणारा इंधन, धान्य, खनिजे इत्यादींची वाहतूक केली जाते. व्यापारासाठी महासागर, समुद्र, तलाव, कालवे यांचा वापर जल वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे किनारी भागामध्ये अनेक मोठ्या शहरांची निर्मिती झालेली आहे. क हवाई मार्ग. हवा या माध्यमामधून विना अडथळा विमान, हेलिकॉप्टर, रॉकेट यांच्यामधून हवाई वाहतूक केली जाते. हवाई वाहतूक ही सर्वात वेगवान वाहतुकीचा प्रकार आहे. त्यामुळे हवाई वाहतुकीद्वारे मौल्यवान वस्तू, दागिने, औषधे, नाशवंत फळे, भाजीपाला यांची वाहतूक व व्यापार केला जातो. नैसर्गिक आपत्तीवेळी हवाई वाहतुकीद्वारे मदत पोहोचवता येते. महापूर, भूकंप या आपत्तीवेळी प्रामुख्याने हवाई वाहतुकीचा सर्वात जास्त फायदा होतो. आणि शेवटी समारोप. अशा प्रकारे व्यापारामध्ये वाहतूक मार्गांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे. वाहतूक मार्गाशिवाय व्यापार करता येत नाही. पुढचा आहे टिपा लिहामध्ये. चौथी टिप आहे प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. यामध्ये मुद्दे बघा. पहिला आहे प्रस्तावना. परत क्रमांक 1 प्राकृतिक घटक, 2 लोकसंख्या, 3 भूमी उपयोजन, 4 आर्थिक क्रिया. आता यामध्ये सुरुवातीला आपण या प्रश्नासाठीची प्रस्तावना बघूया. प्राकृतिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक इत्यादी वेगवेगळ्या निकषांवर आधारित सामूहिक गुणधर्म व समस्या असणारा, लहान किंवा मोठ्या विस्ताराचा निश्चित सीमा क्षेत्र असणारा सलग एकसमान क्षेत्र म्हणजे प्रदेश होय.
प्रदेशातील लोकांचा सर्वांगीण विकास म्हणजेच प्रादेशिक विकास होय. प्रादेशिक विकासावर अनेक घटक परिणाम करतात. ते घटक पुढील प्रमाणे. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. आता ह्याची जी माहिती आहे ती पुढील पानावरती आहे. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक याचा एक तक्ता किंवा एक आपण आकृती काढायची आहे. तर कशी काढली आहे बघा. प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक असं म्हटलं आहे आणि 4 बाण असणारे, 4 टोकं असणारे आपण स्टार काढलेला आहे. त्यामध्ये क्रमांक 4 मध्ये पहिला 1 आहे प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास. क्रमांक 2 लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास. क्रमांक 3 भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास. क्रमांक 4 आहे आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास. आता याचं उत्तर सविस्तरपणे बघूया आपण. क्रमांक 1 प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास. यामध्ये बघा प्राकृतिक घटकामध्ये निसर्गनिर्मित घटकांचा समावेश होतो. हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. त्यामध्ये प्रामुख्याने हवामान, पाण्याची उपलब्धता, प्रदेशाचे स्थान, प्राकृतिक रचना, पर्वत, पठारे, मैदाने, उंची, मृदा, नैसर्गिक बंदरे, समुद्राचे सानिध्य इत्यादी घटकांचा यामध्ये समावेश होतो व हे घटक प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. उदाहरणार्थ अनुकूल प्राकृतिक घटक असतील तर प्रादेशिक विकास जास्त होतो. यामध्ये भूमध्य सागरी अनुकूल हवामानाचा समावेश होतो. तसेच प्रतिकूल घटक असतील तर प्रादेशिक विकास हा कमी होतो. यामध्ये अंटार्क्टिका खंडाचा समावेश होतो कारण या ठिकाणी अतिथंड बर्फाच्छादित हवामान आहे. क्रमांक 2 लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास. लोकसंख्या हा मानवनिर्मित घटक असून याचाही परिणाम प्रादेशिक विकासावर होत असतो. यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या, लोकसंख्या घनता व रचना, जन्म मृत्यूचे प्रमाण, व्यवसाय रचना, प्रजनन, जीवनमान, आयुर्मान, क्रयशक्ती, दारिद्र्याचे प्रमाण, शिक्षणाचे प्रमाण इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. उदाहरणार्थ कार्यशील गटातील लोकसंख्येचे प्रमाण जास्त असल्यास प्रादेशिक विकास वेगाने होतो. क्रमांक 3 आहे भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास. भूमी उपयोजन म्हणजे भूमी जमिनीचा वापर कोणकोणत्या कारणासाठी केलेला आहे. भूमी उपयोजन ही एक सतत बदलणारी प्रक्रिया आहे. आर्थिक विकास जसा वाढत जातो तसतसे भूमी उपयोजनाचे स्वरूपही बदलत जाते. खेडेगावामध्ये ग्रामीण शेतीखालील क्षेत्र जास्त असते. नागरी भागात निवासी क्षेत्र, वाहतूक, उद्योग यासाठी जमीन जास्त वापरली जाते. उदाहरणार्थ मुंबई, पुणे या महानगरामधील भूमी उपयोजन निवासी क्षेत्र, उद्योगधंदे, वाहतूक यासाठी जास्त वापरलेले आहे. क्रमांक 4 आहे आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास. आर्थिक क्रियांचे मानवी व्यवसाय प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक, चतुर्थक, पंचक क्रिया यामध्ये वर्गीकरण केले जाते. ज्या प्रदेशामध्ये प्राथमिक व्यवसायांचे प्रमाण जास्त असते व सर्वाधिक लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेली असते अशा प्रदेशाचा विकास कमी वेगाने होतो. मात्र जसजशी विकासाची पातळी उंचावत जाते तसतशी लोकसंख्येचे आणि व्यवसायांचे बदल होतात आणि द्वितीयक, तृतीयक व्यवसायामध्ये वाढ होत जाते आणि प्रदेशाचा विकास हा जास्त प्रमाणात होतो. उदाहरणार्थ मोठ्या शहरांमध्ये द्वितीयक, तृतीयक आर्थिक क्रिया जास्त चालतात त्यामुळे प्रादेशिक विकास जास्त होतो, तर ग्रामीण भागामध्ये प्राथमिक व्यवसाय जास्त चालतात त्यामुळे प्रादेशिक विकास कमी असतो. उदाहरणार्थ अशा प्रकारे प्रादेशिक विकासावर वरील घटक परिणाम करतात. यानंतर क्रमांक 5 आहे भूगोल अभ्यासासाठी लागणारी कौशल्ये. यामध्ये कोणकोणते मुद्दे आहेत बघा. प्रस्तावना, भूगोल अभ्यासासाठी लागणारी कौशल्ये यामध्ये 8 आहेत. विधा सुसंघटन, आलेख, नकाशा, सांख्यिकी पद्धतीद्वारे विधाचे विश्लेषण करणे, अहवाल लेखन, भूसर्वेक्षण, विधा विवेचन, निरीक्षण, नकाशाची ओळख, विधा संकलन, सर्वेक्षण इत्यादी. आता प्रत्येकाची माहिती आपण बघूया. पहिलं प्रस्तावना. भूगोल म्हणजे पृथ्वी आणि तिच्याशी संबंधित मूलभूत घटकांचा अभ्यास होय.
पृथ्वीवर सदैव परिवर्तन होते व तिच्या प्राकृतिक व सांस्कृतिक पर्यावरणात विविधता आढळते. भूगोल अभ्यासक या घटकांचे वितरण, त्याचे प्रारूप व विविधतेचा अभ्यास करतात. यासाठी भूगोल अभ्यासकाच्या अंगी अनेक कौशल्ये असावी लागतात. भूगोल अभ्यासासाठी लागणारी कौशल्ये. विधा सुसंघटन. विधा म्हणजे सांख्यिकी आकडेवारी होय. या आकडेवारीची टक्केवारी, स्पेअरमॅन गुणानुक्रम सहसंबंध इत्यादी प्रकारच्या गणितीय प्रक्रिया करता येणे आवश्यक आहे. क्रमांक 2. आलेख व नकाशाद्वारे विधाचे सादरीकरण. विधा म्हणजे सांख्यिकी आकडेवारी होय. या आकडेवर ज्याप्रमाणे अनेक गणितीय प्रक्रिया केल्या जातात त्याप्रमाणे अशा प्रकारच्या आकडेवारी साधा स्तंभालेख, जोड स्तंभालेख, रेषालेख, वर्तुळालेख, मनोरा यामध्ये दाखवता येणे आवश्यक आहे. क्रमांक 3. सांख्यिकीय पद्धतीद्वारे विधाचे विश्लेषण. विधा म्हणजे सांख्यिकी आकडेवारी होय. या आकडेवारीवर वेगवेगळ्या अंकगणितीय प्रक्रिया आहेत. त्या करून त्याचे विश्लेषण करता येणे गरजेचे आहे. ज्यावेळी निष्कर्ष काढावा लागतो त्यावेळी अशा प्रक्रिया आवश्यक असते. क्रमांक 4. अहवाल लेखन व निष्कर्ष सादरीकरण. भूगोल अभ्यासकासाठी हे महत्त्वाचे कौशल्य आहे. एखाद्या प्रदेशाचे निरीक्षण केले असल्यास किंवा विविध बाबींचे विश्लेषण केले असल्यास त्यांचे अहवाल लेखन मोजक्या शब्दात करता येणे गरजेचे आहे. आणि शेवटी समारोप. वरील कौशल्याबरोबर भूगोल अभ्यासासाठी निरीक्षण, नकाशा काढणे, विधा विवेचन, भूसर्वेक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उपकरणाचा वापर इत्यादी कौशल्य असणे गरजेचे आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे. अ आणि ब. आहे खालील उताराचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी एक उतार दिलेला आहे की जो भूगोलाशी संबंधित आहे आणि त्याच्या खाली एकूण तुम्हाला 4 प्रश्न दिलेले आहेत. आता उतारा न वाचता डायरेक्ट प्रश्न वाचू आणि त्याची उत्तरे बघू. पहिला प्रश्न आहे, सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन कोणते आहे? याचं उत्तर आहे भूमी किंवा जमीन. क्रमांक 2, भूमीचे विविध उपयोग कोणते? याचं उत्तर आहे अन्नधान्य, घरे, तलाव, उद्योगधंदे, लोहमार्ग उभारणे इत्यादी. क्रमांक 3चा प्रश्न आहे, जगातील देशांच्या क्षेत्रफळाच्या क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे? याचं उत्तर आहे 7वा. क्रमांक 4, भारतातील लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी उपाय सुचवा. जलसिंचन सुविधामध्ये वाढ करणे, जमिनीचे सपाटीकरण, माती परीक्षण इत्यादी. यानंतर प्रश्न क्रमांक 6ब आहे, आकृत्या काढून नावे द्या. कोणत्याही 2. 3 आकृतीला आपले 2 काढायचे आहेत. आपण 3 करणार आहोत. एक आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. क्रमांक 2, स्थिरावलेला मनोरा. क्रमांक 3, भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. आता पहिली आकृती बघूया, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत. ही आकृती प्रकरण क्रमांक 1 मधली आहे. त्यामध्ये आकृती कशी काढायची आहे बघा. 5 टप्पे आले पाहिजेत. क्रमांक 1चा टप्पा, हा 2, हा 3, हा 4 आणि हा 5. आणि यामध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि एकूण लोकसंख्या हे 3 भाग यामध्ये दाखवता येणे गरजेचे आहे. त्यानंतर क्रमांक 2ची आकृती आहे स्थिरावलेला मनोरा. प्रकरण 2 मधली ही आकृती आहे. स्थिरावलेला मनोरा बघा, सगळे स्तंभ जवळपास समान असतात, त्याला स्थिरावलेला मनोरा असेही म्हणतात. हे 0 ते 100 ह्या वयोगटामध्ये दाखवायचं आहे. इकडे लोकसंख्या लिहायची आहे, इकडे पुरुष आणि इकडे स्त्रियांची लोकसंख्या दाखवायची आहे. यानंतर क्रमांक 3ची आकृती आहे भूगोलाचा अन्य विषयाशी असलेला सहसंबंध. प्रकरण क्रमांक 8 म्हणजे शेवटच्या प्रकरणातली आकृती आहे. यामध्ये बघा प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, भौगोलिक पद्धती असे 3 भाग केलेत. आतील बाजूला भूगोलाच्या शाखा आहेत आणि बाहेर बाजूला त्याच्याशी संबंधित शाखा आहेत. तर या दोन्हीही प्रकारे दोन्हीही नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहेत आणि ही आकृती काढायची आहे. आता यानंतर आपण प्रश्न क्रमांक 7 म्हणजे शेवटचा प्रश्न बघूया. सविस्तर उत्तरे लिहा. कोणती? 1. या 2 विचारले जातात, पैकी 1 सोडवायचा आहे. पहिला आहे सखोल उदरनिर्वाह क्षेत्र माहिती लिहा. दुसरा आहे उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा परिणाम स्पष्ट करा. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्यांदा बघूया आपण. सखोल उदरनिर्वाह क्षेत्र माहिती लिहा.
हा प्रश्न प्रकरण क्रमांक 4 मधील आहे. आता यामध्ये बघा मुद्दे कोणकोणते पाहिजेत. 1 प्रस्तावना, 2 अर्थ, 3 उद्देश, 4 वैशिष्ट्ये, पिके, प्रदेश आणि वितरण. आता एक एक बघूया आपण. सुरुवातीला प्रस्तावना. शेती या प्राथमिक आर्थिक व्यवसायाचे वेगवेगळे प्रकार पडतात. यामध्ये प्रामुख्याने व्यापारी शेती, उदरनिर्वाह शेती असे प्रकार केले जातात. यामध्ये सखोल उदरनिर्वाह शेतीची माहिती पुढील प्रमाणे. 2 अर्थ. सखोल उदरनिर्वाह शेती म्हणजे शेतकरी व त्याच्या कुटुंबियांच्या गरजा भागविण्यासाठी केली जाणारी शेती होय. या शेतीमध्ये पशुपालनही केले जाते. क्रमांक 3 उद्देश. सखोल उदरनिर्वाह शेतीचा मुख्य उद्देश स्वतःच्या कुटुंबाच्या गरजा भागविण्यासाठी जास्तीत जास्त उत्पादन घेणे हा आहे. 4 वैशिष्ट्ये. सखोल उदरनिर्वाह शेतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. त्यातला शेतीचा खूप लहान आकार. या शेती प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे शेतीचा आकार खूपच लहान असतो. सर्वसाधारणपणे 0.5 ते 1.25 हेक्टर यांच्या दरम्यान आकार असतो. जमिनीची सखोल लागवड. शेतकरी आपल्या जमिनीची लागवड सखोल पद्धतीने करतात. इतकेच नव्हे तर सीमावर्ती जागा सुद्धा लागवडीखाली आणली जाते. मृदेची सुपीकता टिकवण्यासाठी रासायनिक खते, कीटकनाशके आणि सेंद्रिय खते यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. वर्षातून 2 किंवा 3 पिके घेतली जातात. आहे उदरनिर्वाही स्वरूप. उदरनिर्वाह सखोल शेतीचा मुख्य गुणधर्म असून बहुतांशी उत्पादन शेतकरी व त्यांचे कुटुंबीय वापरतात. जे अतिरिक्त होते ते प्रामुख्याने स्थानिक बाजारात विकले जाते. स्थायी शेती. कायमस्वरूपी अथवा स्थायी स्वरूपाची केली जाणारी शेती एकाच ठिकाणी वर्षानुवर्षी केली जाते. उदाहरणार्थ भारतामध्ये या प्रकार शेती केली जाते. ही प्रति हेक्टर जास्त परंतु दरडोई कमी उत्पादन. सखोल उदरनिर्वाह शेती मर्यादित क्षेत्रातून जास्त उत्पादन मिळते. त्यामुळे दर हेक्टरी उत्पादन जास्त असते, परंतु त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण जास्त असल्याने दरडोई उत्पादन कमी असते. आहे मानवी श्रम व प्राण्यांचा वापर. या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता असते, कारण या शेती प्रकारातील बहुतांश कामे मानवी श्रमाद्वारे केली जातात. दाट लोकसंख्येमुळे मजूर पुरवठा केला जातो. तसेच बैल अथवा रेडा या प्राण्यांचाही उपयोग केला जातो. 5 आहे पिके. या शेतीमध्ये अन्नधान्य पिकांचे वर्चस्व असते. यामध्ये प्रामुख्याने मका, भात, कडधान्ये, गहू, तृणधान्ये, भाजीपाला इत्यादी पिकांचे उत्पादन घेतले जाते. 6 आहे प्रदेश म्हणजेच वितरण. ही शेती चीन, जपान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, आग्नेय आशियातील जावा, सुमात्रा, किनारी प्रदेश तसेच मलेशिया यांचा समावेश होतो. आता हे जे वितरणामधील देश आहेत ते आपल्या टेन्सिलच्या साहाय्याने दाखवायचे आहेत. यासाठी 2 मार्क्स असतात. तर आपण दाखवूया. या ठिकाणी बघा सखोल उदरनिर्वाह शेतीचे वितरण म्हटले आणि ठिकाणी देश दाखवले आहेत. या ठिकाणी इंडेक्स काढायचा आहे. क्रमांक 1 आहे भारत, तर भारत दाखवला आहे. परत क्रमांक 2 आहे श्रीलंका, इथं श्रीलंका दाखवला आहे. क्रमांक 3 आहे चीन, इथे हिरव्या रंगाने चीन दाखवलेला आहे. परत पाकिस्तान, या ठिकाणी पाकिस्तान दाखवला आहे. आणि जावा, सुमात्रा, मलेशिया, आग्नेय आशिया या ठिकाणी हे जे हिरवा रंग आहे तो जावा सुमात्राचा आहे. तुम्ही अशा पद्धतीने टेन्सिलचा वापर करून हे वितरण दाखवायचं आहे. यानंतर सर्वात शेवटचा प्रश्न आहे उद्योगांच्या स्थानिकीकरणावर प्राकृतिक घटकांचा होणारा परिणाम स्पष्ट करा. यासाठी अशा पद्धतीने एक आकृती काढायची आहे छानपैकी, म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स मिळणार आहेत. भौगोलिक प्राकृतिक घटक म्हणायचा आहे. 1 हवामान, 2 कच्च्या मालाची उपलब्धता, 3 पाणी पुरवठा किंवा पाणी, 4 वीज पुरवठा किंवा ऊर्जा साधने आणि 5 सपाट जमीन. आता एकाचं उत्तर बघूया आपण सविस्तरपणे. पहिल्यांदा प्रस्तावना. उद्योगाच्या स्थान निश्चितीवर कच्च्या मालाची उपलब्धता, त्याचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ सान्निध्य, हवामान, पाण्याची उपलब्धता यासारखे प्राकृतिक घटक व भांडवल, तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ, शासकीय धोरणे
यासारख्या आर्थिक घटकांचा परिणाम होत असतो. यामध्ये उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या प्राकृतिक किंवा भौगोलिक घटकांची माहिती पुढील प्रमाणे. मुद्दा लिहायचा आहे. उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे प्राकृतिक किंवा भौगोलिक घटक. त्यामध्ये क्रमांक 1 हवामान. उद्योगांचे स्थानिकीकरणावर हवामान हा घटक परिणाम करतो. यामध्ये विशिष्ट उद्योगधंद्यांना विशिष्ट प्रकारचे हवामान लागते व त्याच हवामानात तो उद्योग उभारावा लागतो. सुती वस्त्र उद्योगासाठी दमट हवामानाची गरज असते. त्यामुळे सुती वस्त्र उद्योग दमट हवामानात प्रदेशात उभारले जातात. उदाहरणार्थ मुंबई या ठिकाणी दमट हवामान असल्याने सुती वस्त्र उद्योगाचे केंद्रीकरण झाले. तसेच सिमेंट उद्योगासाठी कोरडे हवामान आवश्यक असते. त्याचबरोबर अन्न प्रक्रिया उद्योगासाठी समशीतोष्ण हवामानाची गरज असते. त्यामुळे उद्योग उभारताना हवामानाचा विचार करून उद्योग उभारला जातो. क्रमांक 2 कच्च्या मालाची उपलब्धता. उद्योग उभारताना कच्चा माल उपलब्ध असेल तरच उद्योग उभारता येतो. कोणत्याही उद्योगधंद्याच्या कच्च्या मालाची आवश्यकता असते. कच्च्या मालाच्या स्वरूपावर उद्योगधंद्याचे स्थानिकीकरण अवलंबून असते. काही कच्चा माल हा विशिष्ट स्थानी उपलब्ध असतो. अशा कच्च्या मालाच्या क्षेत्रात उद्योगधंदे उभारले जातात. उदाहरणार्थ लोह पोलाद उद्योग, साखर उद्योग. क्रमांक 3 च्या अगोदर थोडीशी माहिती राहिली. ज्या उद्योगाला लागणारा कच्चा माल शुद्ध स्वरूपाचा असतो असे उद्योगधंदे बाजारपेठेच्या ठिकाणी उभारले जात असल्याचे आढळून येते. उदाहरणार्थ काही कापड गिरण्या पूर्वी मुंबईत उभारल्या आहेत. क्रमांक 3 आहे पाणी किंवा पाणी पुरवठा. उद्योगामध्ये उत्पादन प्रक्रियेसाठी काही उद्योगांना भरपूर प्रमाणात पाणी लागते. असे उद्योग नदी किनारी स्थायिक झालेले आढळतात. उदाहरणार्थ कागद निर्मिती उद्योग. क्रमांक 4 वीज पुरवठा ऊर्जा साधने. सर्व उद्योगधंद्यांना ऊर्जा साधने आवश्यक असतात. ज्या प्रदेशात स्वस्त व मुबलक ऊर्जा साधने सहजगत्या उपलब्ध होतात त्या प्रदेशात उद्योगधंदे स्थापन करणे सोयीचे व फायद्याचे ठरते. जलविद्युत शक्ती, खनिज तेल, अणुशक्ती ही प्रमुख ऊर्जा साधने आहेत. लोह पोलाद उद्योगात कोळशाचा वापर जास्त केला जातो म्हणून त्याचे स्थानिकीकरण कोळशाच्या खाणीजवळ होते. भारतातील दुर्गापूर हे लोह पोलाद निर्मितीचे केंद्र, ओडिशातील ॲल्युमिनियम उत्पादक केंद्र कोळसा क्षेत्रात आहेत. क्रमांक 5 आहे सपाट जमीन. उद्योगधंदे उभारण्यासाठी उंच सकल जमीन असून चालत नाही. त्यासाठी सपाट जमीन असणे आवश्यक आहे. सपाट जमीन कारखान्याची उभारणी, कच्चा माल, पक्का माल यांची वाहतूक करणे, यंत्रसामुग्री उभारणे सोयीचे असते. आणि शेवटी लिहायचं आहे समारोप. वरीलप्रमाणे अनेक भौगोलिक घटक उद्योगधंद्यांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करतात. अशा पद्धतीने आपण 17 मार्च 2023 ला बोर्डाची जे भूगोलाचा पेपर झाला होता ती जी प्रश्नपत्रिका आहे त्या प्रश्नामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला उपयोग झाला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.